कच्च्या फणसापासून मस्त चटपटीत आणि चविष्ट असे मसालेदार फणसाचे गरे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसापासून मसाला गरे। तर मी इथे काही फणसाचे गरे घेतलेले आहेत। छान उन्हाळ्यामध्ये फणस आले तर काही कच्चे फणस, काही फणस उशिराने पिकतात तर काही लवकर। तर कच्चा फणस मला मिळाला तर कच्च्या फणसापासून आज आपण मसाला गरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर आता आपण सुरुवात करूयात। तर आता सुरुवातीला मी तेल घालते। 2 ते 3 चमचाभर एवढं मी इथे तेल घातलेलं आहे। त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या घालणार आहे। लसणाच्या पाकळ्या मी ठेचून इथे घेतलेल्या आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून घेतल्यात। त्यानंतर कढीपत्त्याची पानं, आणि त्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेत। राई आहे, लाल तिखट, हळद, धनेपूड आणि मीठ लागणार आहे। तर आता आपण फोडणी एकदा का तडतडली की आपण बाकीचे मसाले घालणार आहोत आणि मग वरतून फणसाचे गरे घालायचे आणि आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी 1 चमचाभर एवढी मोहरी घालते आणि आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकता लसूण जी आहे ती छान थोडीशी लालसर झाली आहे। तर आता मी इथे फ्लेम आहे ती लोच आहे। तर मी आता इथे लाल तिखट घालते। 2.5 चमचाभर एवढी इथे मी लाल तिखट घालते। गऱ्यांच्या प्रमाणामध्ये इथे मी वापरले। त्यानंतर इथे अर्धा चमचाभर एवढी हळद घालते आणि आता एकदा सर्व तेलावर छान मिक्स करून घेते। त्यानंतर ह्याच्यामध्ये जे गरे आहेत ते घालते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण वरतून धणे पावडर आणि मीठ घालणार आहोत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे मी 1 चमचाभर एवढी धनेपूड घालते। इथे फ्रेश अशी कोथिंबीर घातलात तरी सुद्धा चालेल, पण मी इथे धने पावडरचा वापर केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। लहान 2 चमचे एवढं मी इथे मीठ घातलंय आणि आता पुन्हा हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गऱ्यांना मसाले लावून झालेले आहेत। तर आता काय करायचं, स्लो फ्लेम वरती आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती हे गरे जे आहेत ते शिजवायचे। त्याच्यामुळे मी झाकण ठेवले, त्याच्यावर थोडंसं पाणी घालते। तर आता आपण एकदा चेक करून घेऊयात, म्हणजे खालती तळाला ते लागले तर गेले नाहीयेत म्हणून आपण एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे सर्वत्र बाजूंनी व्यवस्थित शिजतील। तर आपण एकदा चेक करूया। पाणी पण गरम झालंय, म्हणजे वाफ तयार होते हळूहळू। सुरुवातीचे 5 मिनिटं मी मीडियम फ्लेमवरतीच इथे फणसाचे जे गरे आहेत ते शिजवलेत आणि 5 मिनिटानंतर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे तळाला ते मसाल्यामुळे चिकटले तर नाही गेलेत ना, म्हणजे करपतील नाही तर, म्हणून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग पुन्हा मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मग 10 ते 15 मिनिटं पुन्हा छान शिजवून घेणार आहे। तर आता इथे फणसाचे गरे जे आहेत ते शिजून तयार झालेले आहेत।
आहेत ह्याच्या आतली जी बी असते फणसाच्या गरामधली ती शिजली की समजायचं की आपला गरा सुद्धा आहे तो सुद्धा शिजलेला आहे. तर आता आपण चेक करूयात. 5 मिनिटं मी हाय फ्लेमवरती आणि नंतर 10 मिनिटं स्लो फ्लेमवरती मी हे गरे जे आहेत ते शिजवून घेतले. खूप कमाल तयार झालेले आहेत. आता हे मस्त गरे जे आहेत ते छान शिजून तयार झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता इथे मसाले गरे बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कच्च्या फणसाचे मसाले गरे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.